नमस्कार, मी माधुरी. माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला आंबा कलम कसा करायचा आणि त्याचा रिझल्ट सुद्धा दाखवणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा, म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. चला आता आपण सुरुवात करूया. इथे पहा, हा आंबा आहे आणि ह्या आंब्यावर आपल्याला कलम करायचा आहे. आणि हा हापूस आंबा आहे. जर तुम्हाला हापूस आंब्यावर कलम करायचा नसेल तर तुम्ही सुरुवातीला बाठी लावा, म्हणजे त्याच्यावर आपल्याला कलम करता येईल. इथे पहा, आंबा कट करून झालेला आहे आणि काडी जी बांधायची होती ती आम्ही इथूनच घेतलेली होती आणि ते तुम्हाला दाखवता आलं नाही, म्हणून मी पुढच्या वेळेस पूर्ण काडी कशी घ्यायची ते सर्व दाखवणार आहे. आणि इथे बघा, आंबा आपल्याला मध्यभागी कट करून घ्यायचा आहे आणि जी आपल्याला कलमची काडी बांधायची आहे ती सुद्धा दोन्ही साईडने आपल्याला सोलून घ्यायची आहे, म्हणजे त्याच्यामध्ये बरोबर मध्यभागी बसली पाहिजे. इथे पहा, व्यवस्थित दिसत नव्हतं म्हणून मी तुम्हाला दुसरं दाखवते. आणि जसं व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे तसंच तुम्ही सुद्धा करा. अशी दोन्ही साईडने सोलून घ्यायची आणि एकदा लावून बघायची आपण कट केलेले आहे तिथे बरोबर बसते की नाही. आणि नाही बसली तर पुन्हा थोडीशी सोलून घ्यायची आणि नंतर आपण ग्राफ्टेड पट्टीने त्याला पूर्ण बांधून घ्यायचं. इथे पहा, आपली काडी सुद्धा सोलून झालेली आहे आणि इथे दुसरा आंबा आहे तो सुद्धा आता कट करून झालेला आहे आणि तो पण मध्यभागी कट करायचा आणि त्याच्यामध्ये काडी लावून बघायची. जर बसली तरच आपण व्यवस्थित त्याला ग्राफ्टेड पट्टीने बांधून घ्यायचं आहे. आणि हे आपल्याला परत जॉईंट करायचं आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित तुम्ही ग्राफ्टेड पट्टी बांधा, म्हणजे छान असं जॉईंट होईल आणि आपला आंबा पूर्णपणे सक्सेसफुल होईल. म्हणून तुम्ही जसं व्हिडिओमध्ये दाखवलंय तसंच तुम्ही करा, म्हणजे तुम्ही सुद्धा मस्त घरच्या घरी आंबे कलम करतील आणि मस्त छान छान नंतर 2 वर्षांनी आंबे सुद्धा लागतील. आणि काडी कशी निवडायची हे तर तुम्हाला मी नंतर दाखवेनच, म्हणून व्हिडिओवर नवीन असतील तर सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ माझा बघायला भेटेल. आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि कमेंट सुद्धा करा. इथे पहा, व्यवस्थित असं टाकून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये बसेल असं आणि पूर्ण आपल्याला बांधून घ्यायचं व्यवस्थित. सुरुवातीचाच व्हिडिओ काढलेला होता, तो व्यवस्थित दिसत नव्हता म्हणून दिसण्यासाठी तुम्हाला मी ते दुसरं दाखवलं. आणि आता आपण जो व्हिडिओ सुरुवातीचाच आपला आहे त्याच्याकडे आपण आता आलेलो आहे. आणि आता इथे काडी कट करून झाल्यानंतर ती बांधायची आहे आणि पूर्ण रिझल्ट सुद्धा बघा, म्हणजे तुम्ही मस्त ह्याच पद्धतीने आणि बांधताना एकदम टाईट पकडा काडी, म्हणजे ती थोडीशी सरकणार वगैरे नाही, व्यवस्थित त्याच्यामध्ये फिट होईल अशीच. आणि बघा जसं दाखवले, आणि आपण जेवढी काडी कापलेली आहे तेवढीच काडी आपण दुसरी सोलून घ्यायची आहे. आपली आता काडी बांधून झालेली आहे. इथे पहा, आपली काडी बांधून झालेली आहे आणि 10-15 दिवसामध्ये छान असे त्याला फुटवे सुद्धा आलेले होते, पण ते तुम्हाला दाखवता आलं नाही कारण तिथे मला जाता सुद्धा आलं नाही. आणि आता बघा, तुम्हाला मी दाखवते, पूर्ण आंबा सक्सेसफुल झालेला आहे आणि पानं आता मोठी मोठी सुद्धा आलेली आहेत. हे पहा, पानं मस्त त्याला आलेली आहेत मोठी मोठी. आणि आपण बघा इथे बांधलेलं होतं कलम आणि आता आपल्याला 10-15 दिवसानंतर हे पूर्ण सोडून टाकायचं आहे, म्हणजे छान अशी आंब्याची वाढ होईल. आणि मी जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तसंच तुम्ही तुमच्या गावठी आंब्यावर करून पहा, मस्त असा रिझल्ट येईल, कारण आम्ही भरपूर असे गावठी आंबे लावलेले होते आणि त्याच्यावरच कलम केलेला आहे. मस्त रिझल्ट आलेला आहे. आणि हे आम्ही वाडीत गेलेलो होतो, तिथलं हे आम्ही कलम केलेलं आहे. त्यांच्याकडे गावठी आंबे नव्हते म्हणून त्या आम्ही हापूस आंब्यावर कलम केलेला होता आणि तो मस्त असा सक्सेसफुल झालेला आहे. म्हणून तुम्ही सुद्धा तुमच्या घरी करून पहा कलम. आणि तुम्ही जे आता आंबे खाते त्याचे बाठे लावा, तुम्हाला कलम करायचे असतील तर सेपरेट कुंडीमध्ये लावा, म्हणजे आंब्यावर कलम सुद्धा मस्त करता येईल. आणि काडी सुद्धा जिथे केसर वगैरे असेल आणि छान काडी निवडून तुम्ही त्याच्यावर कलम करून पहा. आणि आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माधुरी टेरेस अँड किचन गार्डनला लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.